गेल्या 24 तासात मुंबईमध्ये तापमानाचा पारा 33.5 अंशावर पोहोचलाय, तर पुण्यातही कमाल तापमान 38.5 अंश इतकं आहे. त्यामुळे नागरिक उकाड्यानं त्रस्त आहेत. सोलापूरसह मराठवाड्यामध्ये उकाडा कायम आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत तापमान काही अंशी कमी झालंय. सध्या सोलापूर शहराचं तापमान 42.2 अंश सेल्सिअस इतकं आहे, तर बीड आणि नांदेडचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे सरकला. उन्हाचा कडाका कायम असल्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या झळा बसू लागल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समिती आजही बंद आहे. गेल्या 9 दिवसांपासून बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प आहेत. लेवी प्रश्नाबाबत अद्याप तोडगा न निघाल्यामुळे बाजार समित्यांमधील लिलाव बंद पडले आहेत. त्यामुळे आजही कांदा लिलाव सुरू होण्याची शक्यता धुसर होती. वाशिमच्या शिरपूर गावातील मुख्य रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. 5 महिन्यांपूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश देण्यात आले होते, मात्र अद्यापही रस्त्याचं काम सुरू झालेलं नाही. त्यामुळे शिरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. भंडारा गोंदिया अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. लोकसभेच्या निवडणुकीअंतर्गत पोस्टल बॅलेट मतदान घेण्यासाठी निघालेल्या अधिकाऱ्यांच्या वाहनाचा अपघात झाला. दुचाकीला वाचवताना कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. वर्ध्यात आष्टीच्या तेलाई घाटामध्ये एसटी बसचा भीषण अपघात झालाय. यामध्ये 35 जण किरकोळ जखमी झाले असून 5 जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अमरावती जिल्ह्याच्या तळेगावला येताना दुचाकीला वाचवण्याच्या नादामध्ये ही बस उलटली. तसंच ही बस महिला ड्रायव्हर चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये बांधकाम सुरू असताना भिंत कोसळली. गंगापूर रोड परिसरामध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेर यांच्या नवीन घराचं बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये 4 जण दबले गेले. त्यापैकी 2 जण ठार झालेत, तर 2 जण जखमी आहेत. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये प्रचार रॅलीत स्टेज तुटल्यामुळे अनेक कार्यकर्ते जखमी झाले. जखमींमध्ये पोलिसांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो दरम्यान ही घटना घडली आहे. स्टेजवर क्षमतेपेक्षा अधिक लोक चढल्यामुळे हा अपघात झाला. जखमींवर व्हिक्टोरिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.